नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण जास्त खटपट न करता फक्त मोजून 5 मिनिटात तयार होणारी वालीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. वालीच्या शेंगा म्हणजे चवळीच्या शेंगा, ज्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात. वर्षाच्या 12 महिने ह्या शेंगा मार्केटमध्ये सहजतेने उपलब्ध असतात. अशा प्रकारे जर शेंगा घरात असतील तर फक्त ही भाजी 5 मिनिटात तयार होते. शिवाय खायला अप्रतिम अशी लागते. ही भाजी जेव्हा तुम्हाला मसालेदार पदार्थ खायला कंटाळा आला असेल तेव्हा झटपट ही भाजी बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा प्लेन पराठ्याबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. कधीकधी मसालेदार भाजी खायला कंटाळा येतो, तेव्हा अशा प्रकारे मसालाविरहित भाजी उत्तम पर्याय आहे. अगदी झटपट ही सुकी भाजी तयार होते आणि खायला अप्रतिम अशी लागते. नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी इथे शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. वालीच्या शेंगांची भाजी म्हणजे चवळीच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात 2 मोठे चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर लगेचच 1 चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे आणि त्याबरोबरच पाव चमचा हिंग घालूया आणि फोडणी अगदी व्यवस्थित तडतडू देऊया. फोडणी व्यवस्थित तडतडल्यावर आणि जिरे व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया आणि फोडणीमध्ये कांदा ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया, त्यामुळे कांदा लगेचच शिजेल. आता मीठ घातल्यावर व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 मोठ्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मसाल्यांचा मी अजिबात वापर न करता हिरवी मिरची वापरत आहे. आता त्यात आपण चिमूटभर हळद घालूया, त्यामुळे या भाजीला रंगही सुरेख येतो. हळद घातल्यावर पुन्हा सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थित शिजला आहे. आता लगेचच बटाटा एक बारीक चिरल्यानं त्यामध्ये घालूया. बटाटा जर घालायचं नसेल तर चवळीच्या शेंगांचे प्रमाण वाढवायचे आहे. फक्त चवळीच्या शेंगांची भाजी तयार होते. आता अशा प्रकारे बटाटे व्यवस्थितपणे फोडणीत परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये बारीक चिरलेली जी आपण वालीच्या शेंगा म्हणजे चवळीच्या शेंगा आहेत त्या लगेचच घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊया. अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर त्यात अर्धी वाटी पाणी घालूया. इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे ही भाजी फक्त 5 मिनिटात तयार होते. त्यानंतर भाजी अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि मग कढईवर झाकण ठेवून साधारणतः 3 मिनिटे ही भाजी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. हे करत असताना गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि भाजीमधील पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचे आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थितपणे शिजली आहे, परंतु अजून ह्यामध्ये पाणी आपल्याला दिसत आहे. थोडेसे पाणी अगदी व्यवस्थितपणे आटवून घेतल्यावर आणि भाजी थोडीशी कोरडी झाल्यावर लगेचच पाहू शकता बटाटाही अगदी व्यवस्थित शिजला आहे. वरून आपण ओले खोबरे घालूया. कोकणात ह्या भाजीमध्ये ओले खोबरे घालतात. जर तुम्हाला ओले खोबरे घालायचे नसेल तर फक्त कोथिंबीर वरून चिरून घातली तरी भाजी छानच लागते. त्यानंतर ओले खोबरे भाजीत अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि भाजीतील पाणी पूर्णपणे आटवून घेऊया, म्हणजेच ही सुकी भाजी अगदी व्यवस्थितपणे तयार होईल. फक्त 1 मिनिटभर भाजी अशा प्रकारे हलक्या हाताने परतवून घ्यायची आहे. पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थितपणे पूर्णपणे तयार झाली आहे. आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम ही
वालीच्या शेंगांची भाजी म्हणजे चवळीच्या शेंगांची भाजी लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली जास्त खटपट न करता फक्त 5 मिनिटात तयार होणारी स्वादिष्ट अशी चवळीच्या शेंगांची भाजी म्हणजेच वालीच्या शेंगांची भाजी. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा प्लेन पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा पुरीबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. सकाळच्या घाई गडबडीत टिफिनला काय बनवायचे तेव्हा प्रश्न पडतो. तेव्हा अशा प्रकारे मसालाविरहित तुम्ही ही चवळीच्या शेंगांची भाजी बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झटपट, साध्या, सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.